म्हणजेच आपल्याला असे दोन ट्रायंगल्स काढावे लागतील. आता मी तुम्हाला रफ काढून दाखवतो पहा. अशी एक ट्रायंगल्स येईल आणि परत एक असा ट्रायंगल येईल. मग त्या ट्रायंगल्स मध्ये या दोन ट्रायंगल मध्ये ए लेटर कॉमन असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला ट्रायंगल एएमटी काढायचा आणि एएच टी काढायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल, एका ट्रायंगलची कोणती तरी माहिती दिलेली असेल. मग पहा, तर विद्यार्थी मित्रांनो ती माहिती कशी काढायची. सगळ्यात अगोदर आपल्याला बेस घ्यायचा. काय दिलेलं त्याचा बेस, एएम घ्या किंवा एटी घ्या, नो डाउट्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक हिअर द लेंथ ऑफ द वन सेगमेंट एएम इज इक्वल्स टू 6.3 सेंटीमीटर. इथं 6.3 सेंटीमीटरचं काय काढायचं, एक लाईन सेगमेंट काढायचं. माझ्यासोबतच सर्व विद्यार्थ्यांनी काढायचं. नाउ दिस इज देअर द 6.3 सेंटीमीटर द लाईन सेगमेंट. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट लाईन सेगमेंट, AM. What is their measurement beta? Their measurement is equals to 6.3 centimeters. मग जे काढले त्याला मी असं टिक मार्क करेल. Now second one we will take here the angle A is equals to 50. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 50 डिग्रीचा एक अँगल काढायचा आपल्याला. पहा, स्टेप बाय स्टेप आपण हे सगळं करणार आहोत. Now this is known as the protector. ह्याला कोन मापक म्हणतात आणि या कोन मापकाच्या सहाय्याने आपल्याला 50 डिग्रीचा कोन काढायचा. कोणत्या पॉइंट्स वरती ठेवायचा, नाउ वी विल कीप दिस प्रोटेक्टर ऑन देअर द पॉइंट ए वरती ठेवायचा. पहा, सगळ्यांनी लक्ष द्यावे. आणि तिथे 50, 0, 10, 20, 30, 40 अँड 50. नाउ हिअर गिव्ह देअर द वन स्मॉल डॉट. इथे 50 डिग्रीचा आपण काय घेतलं बेटा, कोन घेतला. नाउ यू विल ड्रॉ देअर द वन लाईन सेगमेंट फ्रॉम दॅट पॉइंट. मग त्या बिंदूतून आपल्याला जो 50 अंशाचा कोन घेतला तो आपल्याला अशा पद्धतीने केला. मग ह्याचं नाव असेल ए आणि तो किती अंशाचा काढला, 50 डिग्री. आता दोन झालेत. नाउ नेक्स्ट वन इज देअर द 80. What is the measurement of the line segment 80? 5.6 centimeters. आता तुम्हाला काय करायचं, ही स्केल दिसते, या स्केल वरती तुम्हाला 5.6 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं. या स्केल वरती घेतलं आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पेन्सिल टाकलेली आहे आणि त्याच्या सहाय्याने काय करायचं बेटा, आपल्याला 5.6 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं. हे अशा पद्धतीने 5.6 सेंटीमीटरचं आपण डिस्टन्स घेतलंय आणि इथं पॉइंट कशावरती ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा, ए वरती ठेवायचं. नाउ हिअर यू विल ड्रॉ देअर द वन आर्क. व्हॉट इज देअर द मेजरमेंट, द मेजरमेंट ऑफ दॅट लाईन सेगमेंट इज इक्वल्स टू 5.6 सेंटीमीटर. मग अशा पद्धतीने 5.6 सेंटीमीटरचा एक आर्क ड्रॉ करायचा. आणि त्या 5.6 सेंटीमीटरच्या आर्कला आपल्याला काय नाव द्यायचं, आताच सांगितलं होतं सरांनी, सर आपल्याला एक ट्रायंगल्स ड्रॉ करायचा. फिर वो ट्रायंगल्स का नाम क्या होगा, AT. म्हणजेच ते माप आपण घेतलेले 5.6 सेंटीमीटर. आता हा AT इज इक्वल्स टू 5.6 सेंटीमीटर, 6.3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याकडे दोन लाईन सेगमेंट्स आलेत. मग आपल्याला काय करावं लागेल बेटा, आता हे दोन्ही जॉईन करून घ्यावे लागतील. मग अशा पद्धतीने हे एक ट्रायंगल आपला कंप्लीट झाला. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ दॅट ट्रायंगल्स, नाउ हिअर 5.6 सेंटीमीटर वन सेगमेंट, हिअर 6.3 सेंटीमीटर्स. अशा पद्धतीने एक ट्रायंगल्स आपला इथे कंप्लीट झाला. आता आपल्याला तो ट्रायंगल्स कोणता झाला, AMT. आपण आताच सांगितलं, जो ट्रायंगल तुमचा कंप्लीट होतो विद्यार्थी मित्रांनो, तिथं त्याला टिक मार्क करून टाकायचं. आता हे पण झालं आपल्याकडे. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, दुसरा ट्रायंगल काढायचा AHT. आणि तो कसा असणार आहे, AH मीन्स स्मॉल. ह्याच्या आतमध्ये आपल्याला परत एक छोटासा ट्रायंगल काढावा लागेल आणि तोच आपला करेक्ट ट्रायंगल असेल. आता पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता एक काय करायचं, सुटेबल मेजरमेंट्स घ्यायचं. 30 किंवा 40चा एक कोन घ्यायचा तुमच्या मनाप्रमाणे, अंदाजे घ्यायचा आणि तिथून एक लाईन सेगमेंट अशा पद्धतीने ड्रॉ करायची. केली मित्रांनो, किती घेतले आपण, एक 30 किंवा 40 डिग्री असलेला एखादा कोन घ्यायचा आणि तिथे काय करायचं बेटा, तुम्हाला एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. आता पुढे काय करायचं पहा, परत एकदा आपलं पहिल्यासारखंच ठरल्याप्रमाणे
किती पार्ट्स करायचे सर त्याचे? आता AM इज इक्वल्स टू 7 पार्ट्स करायचे त्या लाईनचे. 7 पार्ट मध्ये त्याला डिव्हाइड करायचं. पहा इथे ठराविक अंतरावरती 1-1, 1.5 सेंटीमीटरचं काय करा तुम्ही अंतर घ्या. इकडे पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 परत ह्याला उचलायचं, तेच अंतर 2 परत तेच अंतर 3. अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला 4, 5, 6, 7 असे चॉप मारायचे मित्रांनो. 1, 2, 3, 4. Now here 5, now here 6 and here 7. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 7 तिथे आर्क काढायचे. AM इज इक्वल्स टू 7. मग त्याला नाव द्यायचं A1, A2, A3, A4, A5, A6, A7. तर विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यासाठी जास्तीत जास्त लाईव्ह क्लासमधून हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना हे घरी बसल्यानंतर सुद्धा प्रॉपरली पाहून सोडवता यावं त्या व्हिडिओमधून. तसं तर आपण तुमच्या समोर सुद्धा रिप्रेझेंट करतो. अँड सेम ॲज दॅट लाईक यू शुड ड्रॉ द फिगर ॲट होम फॉर युअर प्रॅक्टिस. नाउ विच वन लाईन सेगमेंट यू विल जॉईन दिस? आता सर AM बरोबर तुम्ही 7 तिथे पार्ट्स काढायला लावले. हे 7 पार्ट आपण काढले विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला परत छोटं ट्रायंगल काढायचं. मग छोटं ट्रायंगल्स काढल्यानंतर आपल्याला हे 7वी लाईन अगोदर जोडून घ्यायची. विच वन लाईन हिअर वी विल जॉईन दिस? द लाईन नंबर 7th वन यू विल जॉईन दिस. हीच आकृती मागील वर्षी पेपरमध्ये 4 मार्काला आली होती क्वेश्चन नंबर 4 मध्ये. द सेम टाइप ऑफ फिगर्स वी विल आस्क इन देअर द फायनल बोर्ड एक्झाम. समजते? हा, आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परत या कंपोजचा यूज करायचा. अगेन अँड अगेन वी विल यूज देअर द 2 to 3 इन्स्ट्रुमेंट्स कंटिन्युअसली. आता या कंपोजचा परत यूज कसं करायचं पहा. एक ठराविक अंतर घ्यायचं, साधारणतः एवढ्या 2 आर्क एवढं अंतर घेतलं तरीही चालेल. हे ठराविक अंतर घेऊन काय करायचं, एक आर्क ड्रॉ करायचा. पहा इकडे, हे असा मेटल पॉइंटर्स कुठे ठेवला तुम्ही 7 वरती, आणि इथे छोटस आर्क घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं मेजरमेंट असलं पाहिजे 1 ते 1.5 सेंटीमीटर असलं तरी चालेल. नाउ चेक इट. अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला एक आर्क ड्रॉ करणार आहे. द सेम आर्क फ्रॉम देअर द पॉइंट A7. तसंच A5 वरून ड्रॉ करायचा. केला? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायचा. केला? A7 वरून एकदा एक आर्क ड्रॉ करायचा आणि एकदा A5 वरून. आता काय करायचं, या दोघांमधलं जेवढं डिस्टन्स आहे का, या दोघांमधलं जेवढं डिस्टन्स आहे, या दोघांमधल्या डिस्टन्स मध्ये आता हा A7 आहे, हे असे जोडले आपण. आता ह्या दोघांमधलं हे डिस्टन्स दिसतो का विद्यार्थी मित्रांनो? या डिस्टन्सचं माप घ्यायचं आपल्या कर्कटक मध्ये. थोडं पटपट पटपट घ्या मित्रांनो. आणि तेच मापाचं डिस्टन्स हे बघा, हे डिस्टन्स असं घेऊन काय करायचं, या चॉपच्या एका पॉइंट्स वरती ठेवायचं. नाउ हिअर यू विल ड्रॉ देअर द 1 लाईन सेगमेंट्स. काढली ही. या दोन्ही फिगर एकमेकांना अशा पद्धतीने 2 आर्क्स एकमेकांना जोडायचे. आणि हा पॉइंट्स आपण मिळवलेला A5 होता, हा A4 होता, आणि या A5 मधून एक लाईन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ड्रॉ करायची. ती लाईन पहा. A5 मधून बरोबर या लाईनला समांतर असतील अशा पद्धतीने एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. हे पहा, या A5 मधून ही पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन. अशा पद्धतीने या दोन्ही लाईन्स एकमेकांना समांतर राहतील असं धरायचं. मग आपला दुसरा ट्रायंगल्स कोणता सांगितलं सर तुम्ही? AHT. मग AMT मिळाला. आता एक पॉइंट कोणता राहील इथं परत? H. आता आपल्याला सेम काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता
त्या ट्रायंगलचं नाव काय काय दिलं? AMT आणि AHT नाहीये वाटतं. काय त्या ट्रायंगलचं नाव? टीची जागी E आहे. ठीक आहे. मग तेच पहा, आता आपल्याला हे पॉइंट H मिळाला. आता AHE कुठेतरी पॉइंट मिळेल. मग सेम तीच प्रोसिजर करायची. कशी? जसं आपण खाली छोटा एक आर्क मारला, सेम त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय करायचं? आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा. पहा, नाउ सेम here one arc from there the point number 7, now second one arc from there the point number 5, and join these two arc and draw there the one line segments. आता सेम याच पद्धतीने पॉइंट M वरून एक लाईन ड्रॉ करायची. पहा, तेवढंच अंतर घ्यायचं छोटस, त्याला जवळ करा कर्कटकला, आणि अशा पद्धतीने पहा एक आर्क ड्रॉ करायची. सेम you will draw there the one arc same. now हेच्या मधलं इथे ठेवायचं H वरती, और सेम आर्क आपको बेटा यहाँ पर ड्रॉ करना है. one arc draw from there the point M and second one arc draw from there the point H. H आणि M वरून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? दोन आर्क ड्रॉ करायचे. सेम पहिल्या सारखीच प्रोसिजर. या दोघांमधलं जेवढं अंतर दिसतंय तुम्हाला हे मी आता शेडेड करून दाखवतो. यामधलं मेजरमेंट्स घ्यायचं अँड फायनली या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ करायची, आणि ही जर जुळत नसेल तर परत या पॉइंट्स वरून ही लाईन वाढवायची. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सेकंड ट्रायंगल सुद्धा कमी वेळेत काढता येतो. जर तुम्हाला प्रॉपरली जर ते लाईन सेगमेंट्स व्यवस्थित जर जमले तर सेकंड लाईन सुद्धा व्यवस्थित काढता येते. पहा, दिस इज नोन ॲज ट्रायंगल AHE, आणि ह्या दोन्ही लाईन्स परत आपल्या पॅरलल असल्या पाहिजे. these two lines are parallel, these two lines also parallel, means EH is parallel to TM. EH is parallel to TM, and second one line HA5 is parallel to MA7. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 4 मार्काला हे मागील वर्षीच्या बोर्ड मध्ये आलेला प्रश्न आहे, आणि थोडा क्रिटिकल आहे, पण तो तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस मधून व्यवस्थित जमून जाईल. चालेल? जर व्यवस्थित समजलं नाहीये तर परत एकदा हे व्हिडिओ पहिल्यापासून पहा, तुम्हाला व्यवस्थित सगळ्या स्टेप्स कळून जातील. परत एकदा एका सेकंदामध्ये मी तुम्हाला रिकॅप करून दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल यू विल ड्रॉ देअर द वन लाईन सेगमेंट ऍट देअर द बेस ऑफ दॅट ट्रायंगल. नाउ नेक्स्ट वन, परत इथं अँगल घ्यायचा. नंतर ही लाईन सेगमेंट जितकी मोठी जाईल तिथून एक छोटासा 5.6 सेंटीमीटरचा चॉक मारायचा. नंतर हा ट्रायंगल जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी विचारतात सर हा अँगल्स किती घ्यायचा? हा अँगल 30 किंवा 40च्या तुम्ही दरम्यान आपण आपल्या मनाने घेऊ शकतात. त्याच्यानंतर जेवढे जास्त प्रमाणात दिलेले तिथे अंक तेवढे आपल्याला काय करायचे? छोटे छोटे आर्क 1.5-2 सेंटीमीटरचे ड्रॉ करायचे. अँड फायनली गिव्ह देअर द प्रॉपर आर्क नोटेशन्स अँड जॉईन दीज टू लाईन्स. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक 8 ते 9 मिनिटांमध्ये हे पूर्ण फिगर व्यवस्थित ड्रॉ करता येते.